गुड आफ्टरनून फ्रेंड्स. ऑगस्ट महिन्याचा आता हा चौथा आठवडा सुरू होत आहे. आपला सायन्सचा इयत्ता 6वी सबस्टन्सेस अँड इन द सराउंडिंग्स सबस्टन्सेस इन द सराउंडिंग अँड देअर प्रॉपर्टीज हा चॅप्टर आपण आज पाहणार आहोत. आज फक्त याची ओळख पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला पाहायचं आहे व्हॉट आर द स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस. व्हॉट आर द स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस? स्टेट्स ऑफ सबस्टन्सेस आर solid, liquid state and gaseous state. त्यालाच आपण मराठीत म्हणतो सॉलिड स्टेट स्थायू पदार्थ, सेकंड इज लिक्विड द्रव पदार्थ अँड थर्ड वन इज गॅसियस, त्याला आपण मराठीत म्हणतो वायू पदार्थ. पुढे वी आर गोइंग टू लर्न their states and properties. What are the properties in different states? तर आत्ताच आपण पाहिलं की स्थायू, solid, liquid and gaseous, these are the three states of the substances that we have learnt in our previous standards. आता बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे चेंज ऑफ स्टेट म्हणजे पदार्थाची अवस्था. स्टेटला आपण मराठीत म्हणतो अवस्था. चेंज ऑफ स्टेट when a substance changes from one state to another. when a substance changes from one state to another म्हणजेच सबस्टन्स त्याची एक अवस्थेपासून दुसऱ्या अवस्थेत जेव्हा ते बदलते तेव्हा त्याला आपण म्हणतो चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्स. तर आपलं एक बघायचं राहिलं, एक मिनिट, हे आपण उदाहरण पाहूया. पहिल्यांदा विच आर सॉलिड सबस्टन्सेस? स्टोन, प्लास्टिक ऑब्जेक्ट्स, युटेन्सिल्स म्हणजे भांडी, आपल्या घरात घरगुती वापरातली भांडी. दीज आर सॉलिड सबस्टन्सेस. विच आर लिक्विड? वॉटर, मिल्क, पेट्रोल, डिझेल, ऑइल, these are liquid substances. And which are gases? Oxygen, nitrogen, carbon dioxide and so on. Many gases we have studied already in previous standards. आता आपल्याला काय बघायचं आहे मग? एखादा पदार्थ सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू गॅसियस स्टेटमध्ये जातो, त्यांचे गुणधर्म काय आहेत? व्हॉट आर द प्रॉपर्टीज इन व्हेरियस स्टेट्स of these substances that we have to study in this chapter. Now let us see. बघा, पदार्थाची अवस्था कधी बदलते. आताच पाहिले की आपण सबस्टन्सेस मे चेंज देअर स्टेट्स. पदार्थ त्यांची अवस्था बदलू शकतात, पण केव्हा बदलते? तर बघा, त्याच्यावर पदार्थाची अवस्था बदलण्यावर सर्वात परिणामकारक असा घटक आहे अँड दॅट एलिमेंट इज हीट. कोणता आहे? हीट. बघा, ह्या बॉक्सकडे लक्ष द्या. आता द स्टेट ऑफ अ सबस्टन्स चेंजेस इफ इट इज हीटेड ऑर कूल्ड. केव्हा बदलते? इफ इट इज हीटेड ऑर कूल्ड. मग आता हीटेड, त्याला उष्णता दिल्यावर काय होतं, त्याला थंड केल्यावर काय होतं, हे आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत. फक्त आता एवढंच लक्षात ठेवूया की त्याच्यावर परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे आहे हीट. नेक्स्ट इज, बघा आता पुढं ह्या आकृतीकडे फोकस करा. मी असं बॉक्स करतो आहे. काय काय पाहतो आहोत आपण त्यात? देर इज अ स्पिरिट लॅम्प. देर इज अ स्पिरिट लॅम्प. तो एक स्पिरिटचा दिवा आहे. अँड मेल्टिंग वॅक्स इज केप्ट ऑन द स्टँड. त्या स्टँडला काय लावलेलं आहे? एक मेल्टिंग वॅक्स. मेल्टिंग वॅक्स म्हणण्यापेक्षा फक्त ते वॅक्स आहे. वॅक्स म्हणजे काय? वॅक्सला काय म्हणतात मराठीत? मेन. एक मेन या वाटीत ठेवलेलं आहे आणि ते मेन जे आहे ते बघा, या ठिकाणी आपण बघतो पीसेस ऑफ वॅक्स. pieces of wax are kept
in that vessel and it is kept on the flame of the spirit lamp. त्या spirit lamp च्या वर ते ठेवलेलं आहे. And we can see after some time the wax is melted. आपण काय थोड्या वेळाने आपल्याला काय पाहायला मिळेल, ते मेन जे आहे ते वितळलेल्या अवस्थेत पाहायला मिळेल. सुरुवातीला ते मेन कसं होतं, घट्ट घट्ट असं होतं आणि नंतर थोड्या वेळाने ते आपल्याला ते थोडं द्रवरूप झालेलं मिळेल, म्हणजे ते पातळ झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर यालाच म्हणतात चेंज ऑफ स्टेट. द चेंज ऑफ स्टेट ऑफ अ वॅक्स इज हॅपन इन दिस एक्झाम्पल. पुढं काही पदार्थ दिलेले आहेत, ओळखता येतात का ते पहा. बघा आता एक हा बॉक्स आहे, याचं आपण वाचन करूया. आणि महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो भाग शिकवलेला आहे त्याचं तुम्ही नंतर पुस्तकातून पूर्ण अवलोकन करणं खूप आवश्यक आहे. याच्यातले कठीण जे शब्द आहेत त्याचा अर्थ पहा आणि हा धडा समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही अडचण आल्यास आपल्या वर्ग शिक्षकांना जरूर विचारा. बघा, इन द पास्ट, इन द 19th century, 19व्या शतकात, द सायंटिस्ट, एक सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ, त्यांचं नाव आहे जे विलार्ड गिब्स, शोड दॅट, त्यांनी असं दाखवलं की द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स डिपेंड ऑन इट्स फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट जे आहे, आपण ज्या मागाशी अवस्था पाहिल्या, विच आर दोज फिजिकल स्टेट्स, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस, या त्या तीन अवस्था. आलं लक्षात? मग त्या तीन अवस्था, व्हॉट इज द स्टेट ऑफ दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट, इट मॅटर्स वेन वी स्टडी देअर प्रॉपर्टीज. जेव्हा त्यांच्या आपल्याला प्रॉपर्टीज पाहायच्या असतात, म्हणजे गुणधर्म पाहायचे असतात, ते गुणधर्म कशावर अवलंबून असतात, तर त्यांच्या स्टेटवर अवलंबून असतात. हे आपल्याला कोणी दाखवून दिलं, तर विलार्ड गिब्स या नावाच्या शास्त्रज्ञांनी हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आता पुढचा भाग आपण पाहूया. बघा, आता आज आपण या इथपर्यंतच पाहणार आहोत. पुढचा भाग आहे तो आपल्याला उद्या पाहायचा आहे. फक्त आता एक आपल्याला चार्ट पाहूया. एवढा एक सिंपलसा चार्ट आहे. पॉइंट्स, सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. एक्झाम्पल्स, यांनी एकच एक्झाम्पल दिलं आहे, पीस ऑफ आयर्न. पीस ऑफ आयर्न, लोखंडाचे तुकडे. वॉटर, लिक्विड. लिक्विड, व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ लिक्विड? वॉटर, स्पिरिट, ऑइल. अँड व्हॉट आर द example of gases? That is air. Now next point is shape. Then we are comparing these three states according to the point shape. Shape या मुद्द्याला अनुसरून आपण यांची तुलना करणार आहोत. बघा, has a shape of its own. Has means solid has shape of its own. स्थायूंना स्वतःचा आकार असतो आणि काही जरी झालं तरी त्यांचा आकार हा बदलत नाही. नो मॅटर हाऊ इट इज केप्ट. ते कसेही ठेवा, त्यांचा आकार काही बदलत नाही. नेक्स्ट, लिक्विड. आता लिक्विडच्या शेपच्या बाबतीत काय म्हणता येईल आपल्याला? बघा, डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. त्यांना स्वतःचा आकार नाही. उदाहरण तुम्ही दुधाचं घ्या. दूधवाला तुमच्या घरी दूध घेऊन येतो, त्याचं भांडं वेगळं असतं, त्या भांड्यात असतं त्यावेळेस त्या दुधाचा आकार त्या भांड्याप्रमाणे असतो. नंतर तुम्ही ते दूध पातेल्यामध्ये घेता. देन द शेप ऑफ मिल्क टर्न्स अकॉर्डिंग टू युअर व्हेसल. आणि जेव्हा ते दूध तापवतं तेव्हा तुम्ही नंतर ग्लासमध्ये किंवा कपमध्ये घेता, त्यावेळेस परत अजून दुधाचा आकार कसा होतो? तुम्ही जे भांडं घेता त्यानुसार त्या दुधाचा आकार बनतो. ह्याचं आपल्याला काय समजलं? लिक्विड्स डोंट हॅव देअर ओन शेप. दे टेक द शेप ऑफ द कंटेनर. त्या कंटेनरचा जसा शेप असेल तसा ते आकार घेतात. अँड लास्ट इज गॅसेस. Gases don't have a shape of its own, a shape of their
ओन, त्यांना स्वतःचा आकारही नसतो. ऑक्युपाईज ऑल द अवेलेबल स्पेस, व्हॉट एव्हर स्पेस इज ऑक्युपाईड अवेलेबल फॉर देम दे ऑक्युपाय ऑल द स्पेस. जेवढी त्यांना काही जागा उपलब्ध आहे ती सगळीच्या सगळी जागा ते ऑक्युपाय करून टाकतात. पुढचा मुद्दा आहे व्हॉल्यूम. शेप पाहिला आता. व्हॉल्यूम, व्हॉल्यूम मीन्स आकारमान. शेपला म्हणतात आकार अँड व्हॉल्यूम मीन्स आकारमान. शेप त्याला आपण मराठीत म्हणतो आकार अँड व्हॉल्यूम त्याला आपण मराठीत म्हणतो आकारमान. नाव आता आपण व्हॉल्यूमच्या बाबतीत या तिन्हीची कंपॅरिझन करूया, तुलना करून पाहूया. सॉलिड्स डेफिनाइट व्हॉल्यूम अँड डेफिनाइट शेप. बघा, स्थायूंना शेप पण डेफिनाइट असतो आणि स्थायूंना शेप इज डेफिनाइट अँड व्हॉल्यूम इज ऑल्सो डेफिनाइट. लिक्विडच्या बाबतीत काय पाहिलं आपण? नो स्पेसिफिक शेप, त्यांना असा स्वतःचा असा आकार नसतो. बट डेफिनाइट व्हॉल्यूम, त्यांना काय असतो? स्वतःचा डेफिनाइट असा व्हॉल्यूम असतो. म्हणजेच तुम्ही जर 1 लिटर दूध घेतलं, ते दूधवाल्याच्या भांड्यात जरी असलं तरी ते 1 लिटरच असणार आहे. तुमच्या पातेल्यात जरी घेतलं तरी ते 1 लिटरच असणार आहे. आणि पातेल्यातून आणखी दुसऱ्या कुठल्या तरी भांड्यात टाकलं तर त्याचा व्हॉल्यूम हा किती राहणार आहे? 1 लिटरच राहणार आहे. फक्त त्याचा आकार बदलेल. त्याला आकारमान निश्चित आहे, आकार निश्चित नाही. आणि मग बघा, हेच इथे सांगितलेलं आहे, इट ऑक्युपाईज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्याला काय असतो? स्पेसिफिक व्हॉल्यूम असतो. ऑक्युपाईज डेफिनाइट प्रोपोर्शन ऑफ अ कंटेनर. कंटेनर जो आहे त्याचा जे काय भांडा आहे त्याचा तो आकार, त्याचा ठराविक भाग तो काय करतो? ऑक्युपाय करतो, म्हणजे व्यापून टाकतो. आणि बघा, महत्त्वाचं आहे, जेव्हा आपण फ्लॅट सरफेस असेल त्यावेळेस लिक्विड हा काय होतो? सगळीकडे पसरतो. स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग अँड फ्लोज डाउनवर्ड्स अलॉंग अ शेप. नाउ नेक्स्ट, गॅसेस डोंट हॅव डेफिनाइट व्हॉल्यूम अँड डेफिनाइट शेप. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर आज आपण इथेच थांबूया. या पुढचा जो भाग आहे, हीट अँड चेंजेस ऑफ फिजिकल स्टेट, म्हणजे उष्णता आणि ह्याच्या फिजिकल स्टेट आपण ज्या पाहिल्या, त्या उष्णतेचा ह्या 3 स्टेजवर काय परिणाम होतो हे आपण उद्या पाहणार आहोत. तोपर्यंत या भागाच्या आज झालेल्या व्यवस्थितपणे सावकाशपणे रिव्हिजन करा आणि न आलेल्या भागावर आपल्या वर्ग शिक्षकांना विचारा. थँक्यू. धन्यवाद.